रोज रोज त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. चला मग आज बनवूया झणझणीत आणि चवदार अशी गोळ्याची आमटी. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्या. तेलावर लगेच उभा कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो छान परतवून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आता हा सर्व परतलेला कांदा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता कांदा परतून झाला की लगेच त्याच कढईमध्ये आपण खोबरं घ्यायचं आहे. बघा मी ते खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. हे खोबरं पण आपण लाल रंगावर परतून घ्यायचं आहे. आता खोबरं लाल रंगावर परतून झालं की लगेचच आपण ज्या ताटलीमध्ये कांदा ठेवलेला आहे त्यातच हे सर्व खोबरं काढून घ्यायचं आहे. आता 8-10 लसणाच्या पाकळ्या लगेचच आपण त्याच कढईमध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ ठेवायचा नाही, कारण लसूण लगेच करपतो. तो लगेचच आपण काढून घ्यायचा आहे. आता 2 चमचे धने आपण पुन्हा ह्याच्यामध्ये भाजून घेऊयात. धने थोडेसे परतून झाले की त्यातच आपण लगेच 1 चमचाभर जिरे ॲड करून घ्यायचे आहे आणि हे भाजत असतानाच त्यातच आपण 1 तमालपत्र घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून झाले की आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. थोडंसं थंड करून आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याचं छान वाटण तयार करून घेऊ. हे बघा आपलं वाटणही इथे तयार झालेलं आहे. अगदी छान बारीक दळून झालेलं आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर लगेचच थोडीशी हळद घालायची आहे. आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे तेही या तेलामध्ये घालून घेऊया आणि हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्यातच मी अगदी पाव चमचा हिंग पण घालून घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट, थोडासा काळा मसाला किंवा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे. याला तेल सुटायला लागलं की लगेचच आपण याच्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला हवा तसा रस्सा ठेवून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आता इकडे आपण गोळ्यासाठी तयारी करूया. आता एका मोठ्या वाटीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर ओवा घालून घ्यायचा आहे. थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि पाणी घालून व्यवस्थित त्याची घट्टसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने अगदी घट्टसर अशी पेस्ट तयार व्हायला हवी. हे पीठ भज्याच्या पिठापेक्षा थोडं जास्त घट्ट असतं. आता हे अगदी मऊ लुसलुशीत गोळे तयार होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अगदी चमचाभर एवढं तेल ॲड केलेलं आहे. आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे तिला पण छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये गोळे टाकून घ्यायचे आहेत. शिजल्यानंतर ह्या गोळ्यांची साईज दुप्पट होते, त्या प्रमाणात आपण गोळे घालून घ्यायचे आहेत. आमटी उकळत असताना किंवा ग्रेव्ही उकळत असतानाच आपल्याला गोळे सोडायचे आहेत, नाहीतर गोळे सोडल्यानंतर ते विरघळू शकतात. ही काळजी मात्र नक्की घ्यायची आहे आणि साधारण 10 मिनटं ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर बघा आमटी छान झालेली आहे, गोळे पण छान शिजलेले आहेत. आपण आता हे सर्व करूया. नेहमी पालेभाजी किंवा फळभाजी खायचा घरातली मंडळी कंटाळा करतातच. तर अशा वेळेस किंवा घरात भाजी नसेल काही करायला तर अशा वेळेस हा अगदी सोपा आणि चांगला चविष्ट उपाय आहे. तर जरूर या पद्धतीने ही भाजी करून बघा. अर्थातच रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.